न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। धुळे जिल्हा हमाल व महिला कामगार संघटना यांचे धरणे आंदोलन। माथाडी कायद्यातील होऊ घातलेल्या बदलामुळे गेल्या 55 वर्षापूर्वी हमाल कष्टकऱ्यांना मिळालेली कायदेशीर सामाजिक सुरक्षा व श्रम सुरक्षा काढून घेतली जाणार असल्याने त्या विरोधात राज्यभरात आज हमाल कामगार संघटनेने धरणे आंदोलन सुरू केले। धुळे शहरातील जेल रोड परिसरात धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेच्या वतीने आजपासून 7 दिवस धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। सरकारने तातडीने माथाडी कायद्यात जो बदल करण्याचा घाट आयोजित केलाय तो तात्काळ रद्द करावा अशी मागणी यावेळी आम्हाला कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली। जर मागणी पूर्ण झाली नाही तर यापुढे प्रत्येक जिल्ह्यातील तालुकास्तरीय बाजार समित्या बंद करण्याचा इशारा यावेळी हमाल कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आलाय। यावेळी मोठ्या संख्येने या धरणे आंदोलनामध्ये संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळाच्या आदेशाप्रमाणे या सरकारने जो जेर काढलेला आहे हा जेर केवळ कामगाराच्या विरोधात आहे, माथाडी बोर्डाच्या विरोधात आहे। त्याच्यामध्ये अशा अटी टाकलेल्या आहे त्यांनी जर कधी कामगारांनी संप केला तर त्याला 2 लाख रुपये दंड, 1 वर्षाची शिक्षा असे काही नियम काढलेले। हा माथाडी कायदा 55 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये लागलेला आहे आणि हा कायदा हे सरकार मोडून पाहते। म्हणून या सरकारच्या विरोधात आज आम्ही महाराष्ट्राच्या हमाल माथाडी महामंडळाने निर्णय घेतलेला आहे की ह्या कायद्याविरोधात आपल्याला धरणे आंदोलन करायचे आहे। म्हणून आज आम्ही वेळेमध्ये 16 तारीख ते 22 तारीखपर्यंत आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत। जर याची आम्हाला न्याय नाही भेटला तर पुढच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रामधल्या जेवढ्या मार्केट कमिटी आहे तेवढ्या बंद राहतील अशी सरकारने नोंद घ्यावी एवढीच विनंती। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।